हाय नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या घरच्या रानात आलो होतो. रोजच लोकांचे व्हिडिओ बघतोय आपण, पण आपल्या रानात बी बघा केळी प्लस कलिंगड लावले आपण. केळी बी बघा, बघू शकता तुम्ही कशी आली या, मस्त बी केळी बी आली या. आणि हो का कलिंगडचा माल बी कसा आहे, केवढं आहे बघितलं का? बरेच चांगलं मस्तपैकी आलंय. या अजून चला तुम्हाला अजून बी दावतो. कलिंगडाचा प्लॉट बी आलाय आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये एवढ्या उन्हात कलिंगड कुठं सुकल्याने दिसतंय का? बघा बघू शकताय माल तुम्ही कसा आहे, नुसता गुळगुळीत आणि काळा कुळकुळीत आहे, गुटगुटीत. तरी बी एवढा मस्त माल असून बी त्याला कोण म्हणजे व्यापारी इतर नाहीत अजून बी. काय करायचं शेतकऱ्यांनी? व्यापारी जरी आला तरी म्हणतोय द्या 7 आणि 8 रुपयांनी. इतका भारी माल या. हा आपण हीच पुण्यासारख्या सिटीत घ्यायचा म्हणलं, कुठं शहरात घ्यायचा म्हणलं तरी बी आपल्याला 7 आणि 8 रुपयांनी मिळतो का? तिथं अजून बी 20 आणि 25 रुपयांनी लोक घेतात विकतात. म्हणजे शेतकऱ्याला काही फायदा नाही, पण समजा फायदा या पर्याला आहे. तरी आपल्यातल्या एक शेतकरी पुत्र किशोर ब्लॉगर म्हणून त्यांनी शेतकऱ्याला सांगूनच दिलंय की बाबा स्वतः पिकवा आणि स्वतः विका, तेव्हा कुठतरी आपली प्रगती होणार आहे. आणि मला वाटतं प्रत्येक शेतकऱ्याने त्यांचा आदर्श घेतलाच पाहिजे. लॉसमध्ये न जाता आपण पिकवलेला माल आपणच शिकला पाहिजे, कारण की आपल्या कष्टाचा पैसा आपल्याला भेटलाच पाहिजे. बघू शकता खालच्या प्लॉटमध्ये या अजून बी धावतो आपण. हो का इकडे बी तशीच परिस्थिती. केळी बी बघू शकताय महिन्यात 2 महिन्यात कशी वाढली या. कलिंगड आणि केळी संगच लावली होती. बघा माल कसा आहे, हिथं बी तसाच आहे. हो का जागे ओलायला लागला काय काय ठिकाणी तर एकसारखंच आहे. बघू शकताय. हो का ही सुद्धा माल पुण्यासारख्या ठिकाणी 100ला 5 किलोच आहे. कसला बी राहून द्या, तुमचा मोठा राहून द्या बारीक राहून द्या, तरी बी 100ला 5 किलो म्हणतातच. दाखवा परसू हातात घेऊन कसा आहे माल. बघा आता नाही म्हणलं तर हे 3-4 किलोचं एक कलांगड आहे. हो का सांग काय हो का कसा माल 5-6 किलोचा माल आहे बघा. ही असं कलिंगड जबरदस्त सांभाळले या जिगरनी. आपला दोस्तच आहे बरं का. ही लय जबरदस्त कलिंगड सांभाळलं. सरकारला बी कळू द्या, जाग येऊ द्या की शेतकऱ्याचं काय हाल आहे. तर आज